शुक्रवार दिनांक 3 नोव्हेंबर 2025. सध्या स्टोरीज बाय रवींद्रनाथ टागोर ची सिरीज सुरू केली आहे. त्याच्यात 26 एपिसोड्स आहेत, डिफरंट स्टोरीज. तर आत्ता माझे 13 एपिसोड संपलेत, म्हणजे मी हाफवर आली आहे. म्हणून म्हटलं की विसरण्याआधी जेवढं पाहिलेत ते डाउनलोड करून घेऊया. स्टोरीज सगळ्या सुंदर आहे, सगळ्या जास्त करून बेंगॉली बॅकग्राऊंड. ऑफकोर्स रवींद्रनाथ टागोर बेंगॉली, त्याच्यामुळे कलकत्ता आणि आजूबाजूच्या बंगालच्या सिटीज आणि कोलकाता आणि बेंगॉली फॅमिलीज ह्यांची, आणि मेनली हजबंड वाईफ रिलेशन्स आणि म्हणजे ह्युमन रिलेशन्सवरच आधारित स्टोरीज आहेत. सुंदर आहेत. पण त्याच्यातली पहिली जी स्टोरी आहे, चोखेर बाली, म्हणजे हा बंगाली वर्ड आहे. तर म्हणजे आँख की किरकिरी म्हणतो आपण, म्हणजे जे डोळ्यात आपल्याला चुकते. तर त्याच्यात असं असतं की एक रिच फॅमिलीचा जो मुलगा असतो, तर त्याची आई त्याच्याकरता मुलगी शोधत असते, पण त्याला काही म्हणजे त्याला अभ्यासात बॅरिस्टर वगैरे पुढे व्हायचं असतं, आणि त्याचे भरपूर म्हणजे हे असतात नॉर्म्स की अशीच पाहिजे तशीच पाहिजे वगैरे, आणि मुख्य म्हणजे सुंदर पाहिजे आणि शिकलेली पाहिजे, त्याच्याबरोबर सगळ्या गोष्टी शेअर करू शकत असलेली पाहिजे. तर तो कोणी पाहायलाच तयार नसतो, पण त्याची आई जबरदस्ती करते. तर तो म्हणतो की माझ्या मित्राकरता कर. त्याचा एक मित्र असतो जिवलग, ज्याला लहानपणापासून आईनी म्हणजे त्यांच्याचकडे तो वाढला असतो. तो भावासारखेच ते लोक असतात. तर म्हणे त्याचं लग्न का नाही करत तू? तर पण म्हणजे त्या चक्करमध्ये तिच्या नातेवाईकाचं ते होत नाही लग्न, आणि राधिका आपटेचं लग्न मग ते, आणि ती मुलगी असते राधिका आपटे. तर तिच्या मग तिचं लग्न तिची आई कारण जास्त वेळ त्यांच्याकडनं काय म्हणजे नाही येत म्हणून लग्न लावून देते. पण 6 महिन्यातच ती विधवा होऊन जाते, आणि त्या तरुण वयात तिला विधवाचं हे जगावं लागतं. आणि आता मग असंच एक अजून रिलेशन येतं. तर मग शेवटी ते लोक म्हणतात की तू माझ्या मित्राचं लग्न करूया, म्हणून हे लोक जातात. आता ती मुलगी इतकी सुंदर असते की ह्याचं मन डळमळतं, आणि तो म्हणतो की आपल्या मित्राला की अरे जाऊ दे, कशाला तू उगीच करतो, मीच करतो म्हणून. म्हणजे शेवटी तो तिच्याशी लग्न करतो, आणि मग त्यांचा अगदी खूप गोडीत संसार सुरू असतो वगैरे. तर हिला त्याची आई, त्या मुलाची आई हिला राधिका आपटेला घेऊन ते लोक जिथे राहत असतात तिथे येते म्हणजे तीच मुद्दाम तिला आता ह्याची उतरवायची असते वस्ती. मग मुद्दामून ती त्याच्या आजूबाजूला वगैरे अशी वावरते, आणि म्हणजे हे दाखवायचा प्रयत्न करते की कसं मी तुझ्या बायकोपेक्षा सरस आहे, आणि त्याच्या मित्राबरोबर पण जवळीक अशी वाढवते. तिला तिचा मित्रच आवडलेला असतो, आणि पण त्याला जळवाय करता म्हणजे त्याला मुद्दामून हे करायला म्हणून ती त्याच्याशी जवळीक वाढवते. पण तिचं हे सगळं बघून तो मित्र ते सोडून कलकत्त्याला चालला जातो. तो म्हणतो मी जॉब बघतो आणि तो चालला जातो. मग आता हिला तिथे राहून काहीच नसतं, तरी त्यांचे रिलेशन्स, मग ही बायको पण ह्या दोघांचं हे बघून ती पण माहेरीच केलेली असते. पण शेवटी ती काही दिवसांनी परत येते, तेव्हा तिला कळतं की नाही, या दोघांची खूपच जवळीक वाढली. पण राधिका आपल्याला काही ते बरोबर वाटत नाही की आपण मैत्री म्हणून हिला म्हणजे मैत्री केली हिच्याशी, याच्या बायकोशी, आणि आपण आता तिलाच हे करतोय, धोका देतोय वगैरे. तर मग ती याला म्हणते की आपण इथे नको राहू, लोक बोलतात, आपण कलकत्त्याला जाऊ. जेव्हा तिला कळतं की हा कलकत्त्याला आहे, आणि मग कलकत्त्याला गेल्यावर कळतं तिला की ती जेव्हा शोधते तेव्हा तिला कळतं की तो बनारसला गेलाय. मग हा कामाला गेला की ती बनारसच्या हॉस्पिटल्स वगैरे मध्ये, कारण डॉक्टर असतात, तर शोधत राहते. आणि मग ह्याला ते कळतच तर की ही आपल्या शी एकनिष्ठ नाहीये, तिला त्या
मित्राला आपल्या शोधायचंय आणि म्हणून ती आपल्याला नाचवते. आणि मग शेवटी तो तिला म्हणजे तिथे सोडून निघून येतो. आणि स्टोरी ऍक्च्युली सुरू होते तर याच्यापासून, म्हणजे रेल्वे स्टेशनवर हा 6 वर्षांनी हे लोक दोघं भेटतात, राधिका आपटे आणि तो मित्र. आणि मग ती सगळं ह्या घटना सांगते की कशा घडल्या आणि मी कशी तुझ्या शोधात फिरत होती. हा म्हणतो मला तर तुझ्याशिवाय दुसरं कोणीच हे नव्हतं म्हणून मी आजपर्यंत लग्न नाही केलं, पण मला असं वाटतं की आता वेळ आली आहे, अजूनही काही वेळ गेलेली नाही वगैरे. पण तेवढ्यात आणि मग ती विचारते की तू कुठे काम करतो. तो म्हणजे मी डॉक्टर, तिथे त्यांची मुलगी पण माझ्याच बरोबर आहे. आणि काही कारणाने ती मुलगी तिथे आलेली असते. आणि मग जेव्हा ती बघते की ते दोघं बोलतात तेव्हा तिला असं जाणवतं की आपण उगीच या दोघांच्या मध्ये नको यायला. हे दोघंही डॉक्टर आहेत आणि दोघांची जोडी चांगली राहील. आपण उगीच विधवा तिच्यामध्ये नाही, म्हणून तो तिच्याशी बोलत असतानाच ती निघून जाते दुसऱ्या ट्रेनमध्ये बसून. हा तिच्याशी बोलून तो काहीतरी पैशांबद्दल बोलायला गेला असतो, म्हणजे तसं काहीच नसतं हे. पण ती जेव्हा परत येते तेव्हा तो जेव्हा परत येतो तेव्हा ती निघून गेलेली असते आणि तिने चिठ्ठी लिहून ठेवलेली असते की तू तिच्याशी लग्न कर, ती चांगली आहे, माझ्या मागे येऊ नको म्हणून. आणि ती स्टोरी तिथेच चोखेरबाजी तिथेच संपली. त्याच्यानंतर दुसरी स्टोरी आहे अतिथी. त्याच्यात दाखवले की एक मुलगा, त्याला असं घरात करमतच नसतं, दुसरीकडेच आवडत असतं जायला. तर तो असा सारखा घरातनं पळून पळून इकडे तिकडे जात असतो. तर असाच जेव्हा भटकत असतो तर एक रिच फॅमिली गाठ पडते. ते म्हणतात की आमच्या घरी चल, आमच्या घरी काम शिक, तिथे राहून शिक वगैरे. तर तिथे राहून शिकत असताना किंवा हे करत असताना त्याचे एक एक हुनर बघून ते खुश होतात खूप. त्यांना एक मुलगी असते तर ती खूप लाडावलेली असते आणि हट्टी. तर तिला जेव्हा हे आई वडील त्या मुलाचं कौतुक करतात तर ते बघवत नाही, म्हणून ती सारखं त्याचे पाय ओढायचे किंवा त्याला खेचायचा प्रयत्न करत असते. तिची एक मैत्रीण असते तर तिच्याशी ह्याचं छान जमतं बोलतं, तर ती तिच्यावरही चिडत असते, हे करत असते. मग नंतर तिच्याकरता म्हणजे लहान वयातच दाखवले लग्न होतात. मग तिच्याकरता स्थळ बघतात तर ती तयार होत नाही म्हणजे लग्नाला वगैरे असं. तर मग तिची आई सुचवते की हा मुलगा किती चांगला आहे, आपल्या घरीच तो राहील, आपल्याला कुठे काही बघायची गरजच नाही दुसरीकडे. म्हणून मग ते त्यांच्या इथे जातात, म्हणजे त्याची माहिती काढून त्याच्या घरी, आणि मग लग्न ठरवतात वगैरे सगळं. पण हा रमता जोगी असतो, काही लग्न सगळं ठरतं सगळं, हा रात्रीतनच गायब होऊन जातो. कारण दुसरीकडे त्याला एक असा कॉन्सर्ट चालला असतो, तर त्या कॉन्सर्टमध्ये ते बासरी वादक वगैरे असतात कोण कोण, त्यांच्याबरोबर जातो. मग त्यांच्याबरोबरच तो स्टेज परफॉर्मन्स करतो आणि म्हणजे तिथल्याच लोकांबरोबर तो रमतो. म्हणजे थोडक्यात तो इकडून तिकडे त्याचं हे चाललेलं असतं. म्हणजे तो कुठेही एका जागी राहणाऱ्यांमध्ये नसतो. मग हे लोक शेवटी मग नात म्हणजे सोडूनच देतात. तिसरी गोष्ट आहे मानभंजन, पण ती काही मला प्रॉपर आठवत नाहीये काय होतं त्याच्यामध्ये ते. चौथी स्टोरी आहे डिटेक्टिव्ह. मस्त आहे स्टोरी डिटेक्टिव्ह. त्याच्यामध्ये एक नवरा बायको दाखवले आणि तो नवरा लॉयर असतो आणि रोज तो बघतो की एक मुलगा येऊन यांच्या घरासमोर उभा असतो आणि तो सारखं घड्याळ बघत असतो आणि काही थोडा वेळ थांबून तो चालला जातो. याला वाटतं की कोण असेल बरं हा. तर तो म्हणजे ठरवतो की आपण ह्याची म्हणजे हे बघायचं की कोण आहे आणि याची उतरवायची. म्हणजे मग तो जरा वेश बदलून वगैरे त्याच्याशी ओळख वाढवतो आणि त्याला म्हणतो तू प्रेम केलंय का कधी, काय काय. तर नेमकं असतं हे की या लॉयरची जी बायको असते तर
ती त्याची लहानपणची मैत्रीण असते आणि तो आपलं प्रेम व्यक्त करू शकत नाही आणि हिचं लग्न होऊन जातं याच्याबरोबर. तिला काहीच माहित नसतं की याचं प्रेम आहे, त्याचं एकतर्फीच प्रेम असतं. पण आणि जेव्हा मग त्याला कळतं की ही आता लग्न होऊन या सिटीमध्ये आहे राहते म्हणून तो पण तिथे येतो. पण मग याच्याशी मैत्री वाढल्यावर लॉयरशी, कारण लॉयर खोटीच मैत्री करतो, त्याचं खरं काय त्याला वाटतं तो नक्सलाईट आहे, तर त्याचं खरं रूप बाहेर काढायला म्हणून त्यांच्या जेव्हा गोष्टी चालतात तेव्हा हा असं खोटंच बोलतो की माझी एक गर्लफ्रेंड आहे. मग तो आपल्या असिस्टंटला घेऊन उगीच म्हणजे खोटं दाखवतो. तर याला ते खूप स्ट्राईक होतं की लग्न झालंय माझ्या मैत्रिणीशी आणि हा आपल्या असिस्टंटशी चाळे करतोय वगैरे. म्हणून मग तो हिला चिठ्ठी लिहितो की अशा अशा ठिकाणी रात्री 8 वाजता ये, तुला एक सरप्राईज द्यायचं. आणि मग हा आपल्या असिस्टंटला घेऊन लॉयर पोचतो की आता आज याचं आपण पितळ उघडं पाडायचं. आणि ह्यानी तिला बोलवलेलं असतं आणि जसंच दरवाजा उघडतो तर हा आपल्या बायकोला त्याच्याबरोबर बघतो आणि तिला पण धक्का बसतो ह्याच्याबरोबर तिला बघून. तर मग खूप म्हणजे ते कन्फ्युजन होतं आणि मग ती रुसून बसते, निघून जाते आधी इकडे तिकडे. तो तिला खूप खरं समजवायचा प्रयत्न करतो की अरे मी त्याचं पितळ उघडं पाडायला माझ्या असिस्टंटला मी खोटंच सांगितलं की माझी गर्लफ्रेंड आहे वगैरे. मग तिची गलतफहमी दूर होते. मग त्याला तेच हसू येतं की आपण काय करायला गेलो आणि काय झालं. तर मस्त आहे ती माझी मजेदार आहे स्टोरी. नंतरची स्टोरी आहे काबुलीवाला. काबुलीवालामध्ये दाखवले की एक काबुलीवाला असतो जो म्हणजे पठाण असतो आणि तो बदाम, काजू, पिस्ता हे असं सगळं विकायचा. तर एक फॅमिली असते, तो रायटर असतो, त्यांची एक मुलगी असते. तर तिला त्या काबुलीवाल्याचं अट्रॅक्शन पण असतं, छोटी मुलगी असते, अट्रॅक्शन पण असतं आणि भीती पण वाटत असते त्याला बघून, कारण तिने अशा कुठेतरी गोष्टी ऐकल्या असतात की त्याच्या पिशवीमध्ये तो मुलांना पकडून घेऊन जातो वगैरे वगैरे. तर ती आपली नेहमी त्याला काबुलीवाला म्हणून आवाज द्यायची आणि पळून जायची. मग एक दिवस तिचे वडील असतात, मग तो काबुलीवाला येतो आणि दार उघडून आत येतो तिने बोलवल्यावर. तर ती पळून आत येते. मग तिचे वडील म्हणतात की असं आपण जर कोणाला नावाने बोलवलंय तर असं पळून नाही जाऊ. मग त्याच्यानंतर त्यांची मैत्री होते, म्हणजे वडील पण त्याला ओळखायला लागतात आणि हे ते. आणि मग तो रोज येऊन तिला काही काही नवीन गेम शिकवतो, ती पण त्याच्या, म्हणजे त्यांचा वेळ छान जातो दोघांचे. आणि मग तिची आईच कुरकुर चालू असते की काबुलीवाल्याला नका हे करू, तो पठाण आहे, शेवटी काय करेल आणि उद्या काही झालं तर आपण काय करायचं वगैरे वगैरे, सगळ्या अशा गोष्टी होतात. पण म्हणजे तसं काही होत नाही. पण एक दिवस अचानकच त्या काबुलीवाल्याला पोलीस पकडून घेऊन जातात. त्यांनी काहीतरी कोणाचा खून केला असतो. तर पण ते चूक त्याची नसते, तो पैसे देत नसतो त्याचे, काबुलीवाल्याचे, आणि त्या हाणामारीमध्ये त्याचा तो मर्डर झाला असतो. पण त्याला 10 का 20 वर्षांची म्हणजे जेल झाली असते. आता मीनवाईल तो जेव्हा सुटून येतो त्याच दिवशी या हिचं लग्न असतं, म्हणजे लोक आले असते लग्न ठरायला. तिचं नाव मिनी असते, त्या मुलीचं नाव. ती आता मोठी म्हणजे तरुण झालेली असते आणि तिचं लग्न ठरलेलं असते. तर मग हा म्हणतो की तो म्हणतो मिनी कशी आहे वगैरे काय. मग तो मिनीला बोलवून आणतो. त्याला खूप म्हणजे छान वाटतं. म्हणजे सगळे लोक जे त्याला पठाण म्हणून हे करत असतात, दूर करत असतात, तर ह्या फॅमिलीने त्याला खूप म्हणजे जवळीक दिलेली असते. आणि मग तो भेटतो तिला आणि जातो. मग पुढच्या स्टोरीमध्ये दाखवलेलं आहे पनिशमेंट. दुसरी स्टोरी आहे की लग्न होऊन मिनी गेली आहे तिकडे सासरी तिच्या, आणि नवरा तर चांगला आहे तिचा, आणि त्याला म्हणजे एक मोठा भाऊज आहे आणि तिचा नवरा. तर आता ती भाऊ मेनली सगळं आपलं बघत असतो, त्यांची प्रेस वगैरे असते. पण काहीतरी कारणाने त्यांच्या त्या
प्रेसवर गदा येते आणि आणि ही आता लाडात वाढलेली असते मिनी, त्याच्यामुळे ती काही फारशी कामं वगैरे करत नसते. मग तिची जाऊ सारखीच बडबड 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 सगळी म्हणजे सारखं हिला तुम्ही लाडवूनच ठेवलंय, असं ठेवलंय, म्हणजे तिला शेवटी मिनी आवडत नसते थोडक्यात. तर एकदा असंच खूप ओपन भांडण होते आणि त्या नवरा बायकोचं मिनीवरून, आणि हा रागाने तिच्या डोक्यामध्ये काहीतरी मारतो. म्हणजे मोठा भाऊ, मिनीच्या नवऱ्याचा भाऊ, म्हणजे तिचा मोठा दीर, आणि ती मरते. म्हणजे धक्का लागून ती तसं मारायला जातो तर तिची मागे होते, बाल्कनीतून पडते तो मार लागून, आणि मर्डर होतो तिचा. मग पोलीस पकडून घेऊन जातात. पण मग हा म्हणतो नवरा तिचा की मला, म्हणजे मनात, की मला बायको दुसरी मिळू शकते पण मला माझा भाऊ थोडीच मिळणार आहे पुन्हा. आणि म्हणून तो मिनीला समजवतो की पोलीस जेव्हा विचारतील तेव्हा तू असं सांग की आमच्या दोघींचं भांडण झालं आणि त्या याच्यामध्ये माझा धक्का लागून ती पडली, म्हणजे तू स्वतःच्या अंगावर घे, जे खरं झालं ते काही बोलू नको, आणि तू आधी बोलूच नकोस, तू शांतच राहा, त्यांनी काही विचारलं तरी शांत राहायचं. तर ती म्हणते ठीक आहे. म्हणजे तिला आश्चर्य वाटतं की नवरा आपला असा कसा, म्हणजे तिला ते एक शॉकिंगच होतं थोडंसं. मग नंतर जेव्हा कोर्टात केस चालते आणि जेव्हा कळतं की फाशीची शिक्षा होणार आहे, तेव्हा मग तो नवरा तिथे म्हणतो की नाही नाही, खून मी केला, म्हणजे तो स्वतःवर हे घेतो. मग ते ऐकून त्याचा मोठा भाऊ म्हणतो नाही मी झाला, मग तो म्हणजे सगळं खरं हे करते. पण जज जज म्हणतो हिच्या तोंडून हिने ऍक्सेप्ट केलं होतं पहिल्यांदा, तर हिच्या तोंडून मला ऐकायचंय की नक्की काय झालं, काय खरं आहे. पण ती शेवटपर्यंत काहीच बोलत नाही. मग शेवटी तिला शिक्षा होते फाशीची आणि ती फाशी जाते. म्हणजे ती, म्हणजे शेवटी आपल्या फॅमिली करता म्हणजे ती पनिशमेंट भोगते असं म्हणूया हवं तर. खूप तसं तिचं म्हणजे लाईफ एवढं लहानपणी छान गेलेलं, आणि लास्टमध्ये म्हणजे तिला फाशीची शिक्षा होते असं दाखवलेलं. पुढची स्टोरी आहे ब्रोकन नेस्ट. त्या ब्रोकन नेस्ट मध्ये परत त्याचे की एकदा नवरा बायको मधलं प्रेम आटलं किंवा त्यांच्यात एकमेकांबद्दल गैरसमज निर्माण झाला की ते पुन्हा जुळवून येणं किंवा म्हणजे ते घर परत अतूट राहणं कठीण असतं. तर ते सुंदर दाखवलंय. नवरा बायको असतात, दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम असतं वगैरे, पण नवरा एकदम बिझी असतात आणि नवीनच प्रेस सुरू केली असते आणि म्हणजे रायटिंग करत असतो, सगळं कॉलम वगैरे लिहिण्याचं काम तो करत असतो, एडिटर, मेन एडिटर असतो. आता बायको एकटी पडू नये, आपण बिझी नाही म्हणून तिला कंपनी द्यायला म्हणून त्यांनी त्याचा भाऊ आणि बहिणीला आणून ठेवला असतो, आणि तो भाऊ त्याला थोडीशी काय लागली ती मदत करत असतो. पण तो भाऊ असतो बदमाश. आता जसं पेपरला लागणारा पैसा किंवा कुठे काही लागला तर हा आपला कॅश काढून त्या भावाकडे द्यायचा की तेवढंच बाबा काम म्हणजे हा करेल. तर हा कोणाचेही पेमेंट करायचा नाही आणि सगळा पैसा त्यांनी जमा करून ठेवलेला असतो. आता याचाच एक लहान भाऊ असतो, पण त्याला लॉयर व्हायचं नसतं आणि तो म्युझिकची त्याला आवड असते आणि गळा पण खूप छान असतो, लिहित पण असतो. तर तो वेगवेगळ्या ठिकाणी फिरत असतो, पण प्रत्येक ठिकाणीहून त्याला हाकलून लावतात कारण त्याच्या रियाजमुळे सगळ्यांना डिस्टर्ब होत असतो. तर मग ते ऐकल्यावर भाऊ म्हणतो तू इथेच राहा, कारण काहीच दिवसांपूर्वी त्याच्या बायकोनी म्हटलं असतं की मी बोर होते एकटी, मला तुम्ही संगीत तरी शिकायला एक शिक्षक बघा. तर एकदम हा भाऊ आल्यावर अचानक एक दिवस तो भाऊ येतो भेटायला, तर मग तो म्हणतो तू इथेच राहा, मला काही प्रॉब्लेम नाहीये तुझ्या रियाजनी, आणि तू हिला तुझ्या भाभीला शिकव संगीत. मग ते संगीत शिकताना दोघांची जवळीक वाढते, आदान प्रदान होतं, दोघे एकमेकांकडे ओढले जातात. पण दीर आणि भाभी असल्यामुळे बोलत कोणीच नाही किंवा बोलून कोणीच दाखवत नाही, पण ते दोघांनाही जाणवत असतं. आणि मग ते जाणवतानाच एकदा असं होतं की हा म्हणजे भाऊ आणि भाऊजाई तिचे पळून जातात, म्हणजे खोटं बोलून की आईला बरं नाही म्हणून, आणि मग सगळे पैसे घेऊन ते पळून गेलेले असतात. आणि मग नंतर जेव्हा ते घेणेकरी येतात आणि म्हणतात की आम्हाला 2 दिवसात आमचे पैसे पाहिजे, आम्हाला एकही पैसा मिळालेला नाही, तेव्हा त्यांना कळतं की आपल्याला फसवलंय. मग हा आणखीनच बिझी होऊन जातो, पण आता त्याला वेळ असतो. म्हणजे मग तो बायकोला म्हणतो मला तू हे गाणं म्हणून दाखव, तू मला ते म्हणून दाखव.
तर ती म्हणते नाही. आणि मग जेव्हा ह्यालाही ती म्हणते नाही, आता माझं अजून गाणं पूर्ण नाही झालंय, मला अजून लिहायचंय. किंवा हा म्हणतो की पहा मी एक गाणं लिहिलंय, तर तू ऐक. तर ती झोपून जाते. म्हणजे थोडक्यात दाखवलंय की जेव्हा आधी म्हणायची नवऱ्याला की पहा मी लिहिलेला ऐका, तर तो दमून गेलेला असतो, तो झोपून जायचा. आता ही तसं म्हणजे तिच्याच्यानी होते. आणि हे बघितल्यावर हा धीर निघून जातो बाहेर. म्हणजे तो म्हणतो की हो मी त्याला मागे पण ऑफर आलेली असते लॉयरची बाहेर फॉरेन मध्ये शिकायला, तर त्यांनी नाही 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 केलं असतं. म्हणजे मला संगीतमध्येच करायचं करिअर, मला काही लॉयर वगैरे व्हायचं नाही. पण आता ऑफर आल्यावर तो लगेच जायला तयार होतो. आणि मग तो निघून गेल्यावर झालं. ही अशी बिलकुल म्हणजे त्याच्याकडे लक्ष, तरी तो म्हणजे त्याला असं वाटतं की आता ही एकटी झाली, कारण भाऊजाई गेले, धीरही गेला, तर ही एकटीला तिला हे होतंय. म्हणून मग तो तिचं मन रिझवायचा प्रयत्न करतो नवरा तिचा, की पहा मी याला चाल लावली आहे, मी हार्मोनियम वाजवतो, काही नाही. पण ती म्हणजे काही असा जास्त इंटरेस्ट दाखवत नाही. आणि अचानक एक दिवस जेव्हा पोस्टमन येतो, तर ती धावत जाते आणि म्हणते की याची चिठ्ठी आहे का, म्हणजे धीराचं नाव घेऊन. तर मग याला एकदम लक्षात येते की हिचा जीव सगळा त्या धीराकरता, म्हणजे आपल्या भावाकरता तुटतोय. आपल्यामध्ये आता हिला काडीचाही इंटरेस्ट राहिलेला नाही. मग तो म्हणतो की आता मी, कारण तिकडनं मग त्याला कलकत्त्याहून एक जण ऑफर देतात की तुम्ही या तिथे कलकत्त्याला, आणि तिथे आपण नवीन प्रेस आणि तुम्ही तिथे सुरू केली आहे मी, तिथे तुम्ही एडिटरचं काम पहा. तर मग हा म्हणतो की आधी नाही म्हणतो, ही एकटीच राहून जाईल इथे. पण मग नंतर विचार करतो की बघतो जेव्हा की तिचं काहीच म्हणजे आपल्यामध्ये आता इंटरेस्ट राहिलेला नाहीये. कारण नेहमी ती त्याचीच विचारपूस करते, तो ठीक आहे ना, त्या खात असेल ना, तो पित असेल ना, त्याची तब्येत तर ठीक असेल ना. आणि मग तो जायचं ठरवतो. तर जाताना ती एकदा फक्त म्हणते की मी पण चलू का, तर म्हणतो नको, तू कशाला, तुझं काय काम आहे तिथे. पण मग परत गाडीत उतरून येतो, चल तू म्हणते नको, तुम्ही एकटेच जा. आणि मग तो निघून गेलेला दाखवलाय की एकटीच मागे राहिली. म्हणजे शेवटी अशा प्रकारे इतकं सुंदर घरटं त्यांचं तुटून जातं. म्हणजे असं टची आहे तशी गोष्ट, पण छान आहे. तर ह्या ब्रोकननेस नंतर आहे कोका बाबू. आता हे कोका बाबू जरा वेगळ्या टाईपची स्टोरी आहे. आता हा म्हणजे जिथे गेलेला असतो कोलकात्याला नवीन प्रेसमध्ये दाखवले, तर त्याच्याकडे एक नोकर असतो. तो नोकर एक स्टोरी सांगतो त्याला. म्हणतो बाबू मैं बताऊं क्या आपको. तर तो म्हणतो सांग. तो म्हणे माझीच गोष्ट आहे. तर म्हणतो सांग, तुम्हाला आहे का वेळ. तर म्हणे हो सांग, ऐकतो मी. तर थोडक्यात तो जो नोकर असतो तो पिढीजात मालकाकडून काम करत असतो. म्हणजे एका मालकानी त्याला ठेवून घेतलं असतं लहान अगदी असताना, आणि त्याला नोकर म्हणून नाही, तुझं काम म्हणे माझ्या मुलाबरोबर फक्त खेळायचं, तू तेच तुझं काम आहे. मग तो मोठाही जेव्हा होतात दोघंही जवान, तर हा सगळं त्याचं म्हणजे बघणं काम करतो. म्हणजे तो मालकाचा मुलगा मोठा बॅरिस्टर होतो, मग तो त्याच्या मागे मागे त्याची फायली हे कर त्याचे शूज आणून ठेव, म्हणजे सगळे त्याचे कामं करत असतो. मग नंतर त्याचं लग्न होते त्या लॉयरचं, आणि बहू येते, तरी तो त्यांच्या घरात म्हणजे काम करत असतो. मग त्यांना एक मूल होतं. मग तो म्हणतो चलो मेरा छोटा मालिक, म्हणजे आधी तो बघतो की आता लग्न झालंय, तर मग बायकोच सगळं करते. मग याला खूप असं एकटं वाटायला लागतं. पण तेवढ्यात मग तिला दिवस राहतात, मग बाळ होतं. मग हा म्हणतो चलो मुझे छोटे मालिक का काम करणे का सौभाग्य मिला, म्हणून त्याचं सगळं देखरेख. तर त्याचा अगदी जीवापलीकडे तो जपत असतो. पण एकदा फिरायला नेताना त्या बाळाकरता, तो बाळाला काहीतरी फळ पाहिजे असतं. बाळ म्हणजे एक दुसऱ्या वर्षाचा असेल तो, तर त्याला काहीतरी फळ झाडावरून पाहिजे असतं. म्हणून तो तिथे प्रॅम थांबवतो आणि नदीजवळ, आणि झाडावर चढतो. पण तेवढ्यात ती प्रॅम, तो उठून उभा राहतो आणि तिरपी होते ती प्रॅम, आणि तो त्याच्यातनं खाली पडतो. पण तो उठून नदीकडे जातो आणि त्या नदीमध्ये बुडून मरून जातो. हा जेव्हा तो झाडावरून उतरतो त्याला बघतो कुठे गेलाय, शोधतो, पाण्यात शोधतो, पण नाही म्हणजे सापडत त्याला. घरी जाऊन जेव्हा सांगतो तेव्हा
कोणाचाच विश्वास बसत नाही. त्याची बायको सरळ त्याच्यावरच आरोप घेते नोकरावर, की त्या लहान मुलाच्या अंगावर, कारण रिच असतात ना ते लोक, तर त्याच्या अंगावर म्हणे सोन्याचे दागिने होते सगळे, म्हणून तू पैसा करता त्याला किडनॅप केलंयस, असं तसं, मी माझे सगळे दागिने देते पण माझा मुलगा दे वगैरे, असे म्हणजे भरपूर त्याच्यावर आळ घेतात. शेवटी तो लॉयर म्हणतो की आता तू नको इथे राहू, जा म्हणे. मग आपल्या गावी येतो आणि त्याला ते सहन होत नाही आपल्यावर एवढा आळ घेतलेला, तर तो दारू पितो, खूप हे होतं. पण तेवढ्या ह्याच्यात त्याला हे कळते की त्याची बायको प्रेग्नंट आहे आणि तिला पण मुलगा होतो, तरी त्याचं काही विशेष मन नसते. पण एकदा असंच ते लहान मूल तिचं खेळता खेळता त्याला चाचू का काहीतरी असं म्हणतं, जे त्याच्या लहान मालकांनी म्हटलेलं असतं. मग झालं, त्याला असं वाटतं की अरे मेरे छोटे मालिक ही मेरा बेटा बन के आए हैं वगैरे, असं असं. मग तो त्याची खूप काळजी, म्हणजे अगदी घरातलं सगळं विकून विकून त्याला चांगल्या शाळेत टाकतो आणि त्याला काहीही कमी पडणार नाही त्याची काळजी घेतो. पण शेवटी खूप मोठं झाल्यावर हायर एज्युकेशनला शक्यच नसते त्याला तेवढं अफोर्ड करणं. मग त्याच्या डोक्यात एक विचार येतो की आपण जर याला तिथे प्लांट केलं ओरिजिनल घरामध्ये जिथे आपण काम करतो, तर आपला म्हणजे त्यांनाही बरं वाटेल आणि ह्याचंही व्यवस्थित होईल शिक्षण वगैरे. आणि तो त्याला छोटा मालिकच समजत असतो. मग हा जातो तिथे घेऊन, आणि मग सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं, अरे तू इतक्या वर्षांनी कसा काय आला? तर म्हणे तुम्ही बरोबर म्हणत होता की तूच किडनॅप केलंय. हो म्हणे मीच किडनॅप केलं, तर हा तुमचा मुलगा एवढा मोठा म्हणून. आणि मग ते त्याला ऍक्सेप्ट करतात. मग हा म्हणतो तर मी पण इथेच राहतो, काय लागलं तर करत जाईन काम. नाही म्हणे तू इथे राहायचं नाही, तू जा. आणि तो मुलगा पण तसा खूप अप्पलपोटी दाखवलाय छोटा. तो म्हणतो तो पैशा करता म्हणत असेल, काही पैसे द्या म्हणे त्याला आणि जा म्हणा त्याला. आणि मग तो म्हणजे इथे आले म्हणून तो मग काम शोधत इथे आलेला असतो आणि त्या प्रेसच्या त्याच्याकडे काम करत असतो. तर तो असं आपली ती स्टोरी सांगतो. म्हणून त्याचं नाव ते काका बाबू. नंतरची एक स्टोरी आहे, त्याचं नाव आहे अंत आणि आरंभ. ही पण एक छान आहे स्टोरी, हॅप्पी. ही एक स्टोरी की ज्याचं हॅप्पी एंडिंग आहे. एक कलकत्त्यात राहणारा मुलगा, म्हणजे जो लॉ शिकत असतो, तर तो आपल्या खेडेगावी आपल्या घरी येतो आईला भेटायला वगैरे. तर त्या गावामध्ये लहान मुलं असतात टार्गट वगैरे, तर हा घसरून पडतो तिथे पायात, लगेच ते हसतात वगैरे. मग हा घरी जातो, त्याची आई मागे लागते की अरे कसा किती वाळलायस तू, लग्न कर, तुझी काळजी घेणार कोणी असेल वगैरे. तर तो म्हणतो नको नको. तर त्याची आई म्हणते मी पाहून ठेवली आहे मुलगी, चांगली आहे, असं आहे तसं आहे. मग शेवटी तो तयार होतो, म्हणतो ठीक आहे. तो जेव्हा पाहायला जातो तर ती खूपच लहान असते आणि तिला काहीच म्हणजे येत नसते एकदम. तर मग त्याची आई विचारतो, म्हणतो नाही नाही मला पसंत नाहीये आणि मी मुलगी पसंत केली. कोण? तर म्हणे तीच जी म्हणजे जो जेव्हा तो आला असतो तेव्हा घसरून पडल्यावर ती हसली असते. नंतर मुलगी जेव्हा पाहायला गेला असतो तेव्हा त्याचे जोडे तिने लपवले असतात आणि त्या नवऱ्या म्हणजे ज्या पाहायला गेलेल्या मुलीच्या खांद्या डोक्यावरचा पदर पण बाजूला केला असतो वगैरे. म्हणजे अशी ती अवखळ दाखवलीये, पण त्याला आवडते मग ती. पण त्यांची परिस्थिती गरीब असते, साधारण असते, आणि नोकरी करता तिचे वडील बाहेर काम करत असतात, तिथे राहत नसतात त्या गावामध्ये. तिच्या गावात आई आणि तीच राहत असते आणि ती नुसती त्या मुलांबरोबर उंडारत असते, तिला काही दुसरं येत नसतं. पण आता त्याच्या हट्टा खातर त्या मुलाची आई मग लग्न लावून देते. आता या मुलीची तर इच्छा नसते अजिबात. मग ती आपली आकांड तांडव आदळ आपट तिची सुरू होते. आता याला असं वाटतं आता हिचं मन जिंकायचं कसं. मग तो म्हणतो की तुला वडिलांची आठवण येते का? आणि ती वडिलांची आठवण येऊन ती रडत पण असते. चल म्हणे मी तुला घेऊन जातो भेटायला. जायचं का? मग ती लगेच तयार होते, म्हणजे तिला बरं वाटतं, आनंद होतो, कारण सासूनी नाही म्हटलं असतं आधी. मग हा तिला घेऊन जातो वडिलांकडे. मग तिथे राहतात 2-3 दिवस. बरं वाटतं तिलाही की आपला नवरा इतका मोकळा आणि छान आणि प्रेमळ आहे वगैरे म्हणून. आणि मग येतात दोघं परत. पण तिला करमतच नाही काय असं. आणि हा जेव्हा जवळीक करायला जातो तो ती म्हणते नाही, म्हणजे ती त्याच्यापासून दूर जात असेल. ती म्हणते मुझे डर लगता है अकेले, मैं तुम्हारे साथ अकेले कलकत्ता नहीं रहूंगी. तर
ते म्हणे वडिलांकडे तर तू माझ्याबरोबर एकटीच आलीच होतीस ना. म्हणे हो, पण तिथे वडील होते, इथे आई आहे म्हणे तुझी, त्याच्यामुळे मी तुमच्याबरोबर एकटी कलकत्त्याला नाही राहणार. मग त्याला ते थोडंसं लागतं. मग तो लगेच आईला म्हणतो, आई मी आता कलकत्त्याला जातो आणि हिला हिच्या माहेरी सोडून येतो. मग ती विचारते की कधी येणार तू, तर तो म्हणतो तू आता बोलावल्याशिवाय मी येणार नाही. मग ती माहेरी आधी थोडं रमते, पण मग तिला असं पदोपदी त्याची आठवण यायला लागते, जाणवतं. मग तिची आई पण मग काम शिकते आणि वडिलांचं पण एकदा पत्र येते की तुझा म्हणजे इतका चांगला आपल्याला जावई मिळालाय, इतका चांगला जावई शोधूनही सापडला नसता, किती त्या म्हणजे इथे आला होता तर किती छान राहिला वगैरे, सगळं त्याचे कौतुक केलं असतं. मग ते तिला रिअलाइज होतं की खरंच किती चांगला आहे तो. मग ती हळूहळू थोडं थोडं शिकते. मग तेवढ्यात तिचे ते मित्रगण सगळे म्हणतात की चल आपण आंबे तोडायला, आणि त्या कशा यांच्या बागेतले जाऊन आंबे कैऱ्या तोडायचे. तर ती म्हणे बिलकुल जाऊ नको म्हणे, तिथे माझी सासू तुला घेऊन मारेल. तर मग तो असं एकदम बोलतो, तो लहान मुलगा, की सासू आता मारेल कशाला म्हणे, ती सारखी आजारीच असते, बाहेर येतच नाही जास्त. पण मग ते तिला एकदम लागतं की अरे आपली सासू आहे, आपण बघायला पाहिजे. मग ती म्हणजे तिला आता हळूहळू रिस्पॉन्सिबिलिटीज समजायला लागतात. मग ती पोचते. मग सासूलाही बरं वाटतं. मग सासू तिच्याकरता छान बनवते, तिला शिकवते कसं कसं हे करायचं. पण मग असं करत करत 5 महिने होऊन जातात. तिचं मन काही तिथे रमत नसते, सारखी त्याची आठवण. आणि ती एकदा एक पत्र लिहिते, पण त्याच्यावर काय नुसतं नाव त्याचं कलकत्ता. ती ते पत्र कसलं पोचते आणि आपली वाट बघते पत्राची, येत नाही. सासूला मग ते जाणवतं. तर मग सासू म्हणते की चल आपण म्हणे खूप दिवस झाले, मला माझ्या मुलाची आठवण येते, आपण कलकत्त्याला जाऊ. जायचं का, तू येतेस का? मग तिला खूप आनंद होतो. मग हे लोक जातात. आणि जातात तर आधी तो रूम घेऊन राहत असतो ना, आणि त्याची बहीण पण असते कलकत्त्याला. तर मग हे लोक बहिणीकडे उतरतात आणि बहीण त्याला बोलवते की ये तू, म्हणजे तर हा येतो. मग आईला बघून त्याला आनंद होतो. पण हे शेवटपर्यंत तो सरप्राईज ठेवतात, हे लोक दाखवत नाही. मग रात्री जेव्हा तो आपल्या रूम मध्ये जातो, म्हणजे बहिणीकडे, तर मग ही आलेली असते. मग त्याला म्हणजे मिठी मारते स्वतःहून. आणि मग ती म्हणते, म्हणजे प्रत्येक वेळेसच ती म्हणते की मुझे डर लगता है, मुझे डर लगता है. तो म्हणतो की काही डरबीर नाही, सगळे तुझ्या मनाचा खेळ, सगळं झूट आहे. आणि मग त्या दोघांचं मिलन होतं आणि मग ते लोक आनंदाने राहतात. म्हणजे अंत होऊन भीतीचा अंत होऊन आरंभ त्यांच्या नवीन जीवनाला सुरुवात होते. छान, म्हणजे ही हॅपी एंडिंगची स्टोरी होती. आणि आजच्या म्हणजे आता आजपर्यंतच्या पाहिल्याच्यातल्या शेवटची 13 एपिसोड मधली छुट्टी. आता छुट्टीमध्ये परत थोडं सॅडच आहे की खेडेगावात, म्हणजे ह्याच्याशीच कंटिन्युएशन दाखवली की तिच्या त्या मित्रांपैकीच एक जो मित्र असतो, तर त्याला एक भाऊ पण असतो लहान, आणि त्याची आई विधवा असते. तर तिचा भाऊ म्हणजे जेव्हा नवरा वारला असतो आपल्या बहिणीचा, तेव्हा भेटायला येऊ शकला नसतो, म्हणून आता आलेला असतो. मग आल्यावर त्याला ती परिस्थिती बघतो बहिणीची, आणि एकूणच तो विचार करतो. तो म्हणतो बहिणीला की मी याला आपल्याबरोबर कलकत्त्याला घेऊन जातो, मुलाला तिच्या. ती म्हणते पहा, म्हणजे तो तयार असेल तर माझी काहीच हरकत नाही. मग तो विचारतो त्याला, तर तो तयार होतो. तो म्हणतो माझे पण 2 मुलं आहेत, त्यांच्याबरोबर तो जाईल शाळेत आणि खेळ. आणि मग हा घेऊन जातो, म्हणजे मामा आपल्या भाच्याला घेऊन येतो. पण ते मामीला आवडत नाही, ती त्याचा तिरस्कार करत राहते. आणि ते दोघं भाऊ पण त्याला, म्हणजे शाळेत कोणाला असं कोणी म्हणतात तुम्हारा भाई आहे की, आता तो म्हणतो नाही मेरा भाई नाही है वगैरे, असं करतात. म्हणजे त्याला वागणूक चांगली मिळत नाही, फक्त मामाच त्याच्यावर प्रेम करत राहतो. मग शाळेत पण एकदा मग जेव्हा हा काही काही खेळांमध्ये अव्वल येतो, तर मग हे भाऊ म्हणायला लागतात हा ये मेरा भाई. तर तो नाही आहे माझा भाऊ. मग ते म्हणतात खोटं का बोलतो. मग त्यांची भांडणं होतात, भावाभावांची आपसात येते, आणि त्याच्यावरून मग मामा मामीचे वाद पण व्हायला लागतात. तर मग एकदा रात्री झोपलेले असताना हा ऐकतो की जोरात जोरात वाद चाललेत त्यांचे, आणि आपल्यावरून चाललेत. आणि हे दोघं भाऊ पण बोलत असतात की आधी कधीच आपल्या आई वडिलांमध्ये एवढे भांडणं झाले नाही.
आणि आताच म्हणे हा आल्यापासून सगळं असं सुरू झालेलं आहे, घरात वादावादी. तर मग हा स्वतःला म्हणजे हे समजतो रिस्पॉन्सिबल की आपल्यामुळे या घरात तो म्हणतो की मला जायचंय त्या घरी, म्हणून तो मामाला बोलून दाखवतो की मला आता इथे राहायचं नाही, मला माझ्या घरी माझं मन रमत नाहीये. तो म्हणे असं मध्येच कसं काय तू हे करतोय, अजून दुर्गा पूजाला 3 महिने सुट्टी मिळेल तेव्हा मी तुला घेऊन जातो. पण त्याला ते म्हणजे सहनच होत नसतं. मग तो रात्रीतनच गंगा किनारे जाऊन बसतो आणि तिथे म्हणत असतो लोकांना मला जायचंय, कसं जायचं वगैरे. तर त्या याच्यामध्ये तो बेशुद्ध झालेला असतो, त्याला खूप फणफणून ताप चढलेला असतो. तो पोलीस घेऊन येतात घरी, तर हालत त्याची खूप खराब झालेली असते. डॉक्टरांना बोलवतात तर डॉक्टर पण म्हणतात काय खरं नाही याचं, तुम्ही आईला बोलवून घ्या. आहे का कोणी म्हणायचं तर आईला, हे लोक बोलवून घेतात आईला. आणि पण मग तो मुलगा काही वाचत नाही, शेवटी तो म्हणजे जातो, एंड त्याचं असं आहे. म्हणजे खरं त्याला गावातच तो छान रमत असतो, पण म्हणजे शहरात येऊन तो शिकला असता, मोठा झाला असता, पण ते मामीला बघवत नाही आणि अशा प्रकारे त्याचा दुर्दैवी अंत होतो. म्हणजे कायमस्वरूपीच त्याची सुट्टी होऊन जाते. तर अशा आता झाल्यात, अजून 13 एपिसोड बघायचे, कोणकोणत्या स्टोरीज आहेत काय, तर ते पुढच्या याच्यामध्ये मग सांगेन. छान.